नाशिकच्या विनायक हेमाडे या शेतकऱ्यानं अवघ्या 4 एकरामध्ये तब्बल 12.5 लाख रुपयांचं कोथिंबीर उत्पादन घेऊन विक्रम घडवलाय। विनायकराव आपल्या परिसरात कोथिंबीरीचे शेतकरी म्हणून सर्वांच्या ओळखीचे असून गेल्या कित्येक वर्षापासून ते आपल्या शेतामध्ये फक्त कोथिंबीरीचीच लागवड करतात। सुरुवातीला विनायकरावांना फक्त कोथिंबीरीची लागवड करण्यासाठी घरच्यांचा विरोध होता, पण जसं कोथिंबीर पिकातून मोठा पैसा मिळत गेला तसे घरचेही त्यांना मदत करू लागले। आज विनायकराव एकरामध्ये जवळपास 4.5 लाखांचा नफा कोथिंबीर पिकातून कमवतात। खरं तर बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचं योग्य गणित घालत विनायकरावांनी आपल्या शेतातील कोथिंबीरीची लागवड ही नेहमी मागणी सर्वात जास्त असतानाच मार्केटमध्ये जाईल अशा विचारानं शेती केली आणि याचाच त्यांना फायदा झालाय। सुरुवातीला बऱ्याच वेळा विनायकरावांना या कोथिंबीर पिकातून तोटाही झाला, परंतु झालेल्या नुकसानामुळे खचून न जाता जिद्द, प्रामाणिक कष्ट आणि अंगी असलेल्या चिकाटीच्या बळावर विनायकरावांनी अवघ्या 4 एकरामध्ये तब्बल 12.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवून दाखवले। आज विनायकरावांच्या आसपासचे शेतकरी सुद्धा त्यांच्याकडून कोथिंबीरीची लागवड करण्यासाठी मार्गदर्शन घेत असतात। कोथिंबीरीच्या पिकावर असलेल्या रोगाचं योग्य नियोजन, त्याचबरोबर शेतामधील खताचं योग्य नियोजन याच्या बळावर आज विनायक हेमाडे हे नाशिक जिल्ह्यातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून सर्व परिचित आहेत। विनायकरावांच्या या कष्टाची दखल म्हणून व्यापारी वर्ग ही डायरेक्ट त्यांच्या शेतामधूनच कोथिंबीरी मालाची खरेदी करतात। विनायकरावांच्या कष्टाला कृषी मंत्राचा सलाम। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर कृषी मंत्राच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका।